नमस्कार, SK न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सांगली जिल्ह्यात कवठेमंकाळ तालुक्यातील करोली टी गावामध्ये थलापती विजयच्या मुख्यमंत्रीपदाचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी आणि डिजिटल फलकांनी परिसर दुमदुमला। तामिळनाडूच्या राजकारणात सुपरस्टार विजय थलापती यांनी मुख्यमंत्री पदभार स्वीकारल्यानंतर त्याचे पडसाद केवळ तामिळनाडूमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातही उमटले आहेत। कवठेमंकाळ तालुक्यातील करोली टी येथील ग्रामस्थांनी आणि विजयच्या चाहत्यांनी डिजिटल फलक लावून आणि जोरदार फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला। विजय यांच्या TVK पक्षाच्या या यशाचे आणि त्यांच्या मुख्यमंत्री बनण्याचे स्वागत करण्यासाठी करोली टी येथील तरुणांनी एकत्र येत गावातील मुख्य चौकात भव्य डिजिटल फलक लावले होते। दक्षिण भारताचा सुपरस्टार आता जनसेवेसाठी सज्ज, अशा आशयाचे मजकूर या फलकावर पाहायला मिळाले। संध्याकाळच्या सुमारास ग्रामस्थांनी एकत्र येत फटाक्यांची मोठी माळ लावून जल्लोष साजरा करत ढोल ताशाच्या गजरात तरुणांनी विजयच्या नावाच्या घोषणा दिल्या। यावेळी उपस्थित नागरिकांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला। विजय अण्णांनी अभिनयासोबतच समाजकारणात जे पाऊल उचलले आहे त्याचे आम्हाला कौतुक आहे। एका सामान्य कलाकाराने जनसेवेसाठी मुख्यमंत्री पदापर्यंत मारलेली मजल प्रेरणादायी आहे, म्हणूनच आम्ही हा आनंद साजरा करत आहोत, अशी भावना करोली टीचे माजी डेप्युटी सरपंच किसन चंदनशिवे यांनी व्यक्त केली। एका तामिळ नेत्याच्या विजयाचा आनंद महाराष्ट्रातील एका ग्रामीण भागात इतक्या उत्साहात साजरा झाल्यामुळे संपूर्ण तालुक्यात या घटनेची चर्चा रंगली आहे। दक्षिण भारतीय चित्रपटांची लोकप्रियता आणि विजयचा मोठा जनसंपर्क यामुळे सांगलीच्या ग्रामीण भागातही त्यांचे मोठे चाहते असल्याचे आज सिद्ध झाले। या जल्लोषामुळे करोली टी थलापतीमय झाल्याचे पाहायला मिळाले।